वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमारत्या बोलू नका वरो पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू परिथे समोरच्या मॉनिटरला राहू द्या आम्हाला आवाज आला पाहिजे थोडासा जास्ती ठेवला तरी चालेल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता आता बंधू रंग भूमिका कीर्तन उभी होती लोका टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार
स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विढल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललालभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदामधून निघालं ते वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं, ते तुमच्या माझ्या मनापर्यंत येऊन पोहोचलं असे असणारे ज्ञानेशप्रिय तुकोबराय यांचा सरळ साधा तुम्हाला उपदेश करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विढाला विढाला अभंग अतिशय सुंदर आहे, धर्माचा मंडप सुंदर आहे, तुम्ही श्रोते मायबापही सुंदर आहात, नियोजन आयोजन खूप सुंदर आहे. या परिवाराने खऱ्या अर्थानं या घरातला बाप निघून गेल्यानंतर ना जोपर्यंत तुमचा बाप तुमच्या घरामध्ये आहे तोपर्यंत सगळीकडे त्या ठिकाणी आनंद असतो. ज्या दिवशी तुमचा घरातला बाप मरण पावेल ना त्या दिवसापासून आपल्या घराचा आधार निघून जातो. सांगायला अत्यंत दुःख होतं की या परिवारातला या कुटुंबामधला त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारा यांचा बाप निघून गेल्यानंतर काही लोकांनी प्रश्न केला, ताई वर्षश्राद्ध कशासाठी करायचं, का म्हणून वर्षश्राद्ध करायचं, ऐका बरं का, शेजाऱ्यांनी केलं म्हणून करायचं का. गरुड पुराण नावाचा ग्रंथ जर तुम्ही उघडला आणि त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध विधी सांगितलेला आहे. एखादा जीव आत्मा गेल्याच्या नंतरनं त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीचे विधी करणं गरजेचं आहे. ज्या दिवशी ज्या जागेवरती ज्या स्थळी ज्या ठिकाणी माणूस देह ठेवतो, बरोबर बाबा गरुड पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे, बरोबर 24 तासानं तो आत्मा त्या ठिकाणी येतो. कशासाठी, आपल्या जीवनामध्ये आपले आईबाप मरण पावले तरी आपल्याला विसरत नाही, त्याकरता त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी दशक्रिया विधी असेल, 13वा असेल, त्यानंतर आपण महिना घालतो, महिना घालत घालत त्या ठिकाणी 12 महिने घालतो आणि त्याच्यानंतर वर्षश्राद्ध करतो. वर्षश्राद्ध का करायचं लक्षपूर्वक ऐका. अभंग चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर सांगेल, वर्षश्राद्ध बरोबर 1 वर्ष झाल्यानंतर बरोबर त्या तिथीला त्या तारखेला त्या ठिकाणी वर्षश्राद्ध केलं जातं. बरोबर आजच्या दिवशी तुम्ही जे विधी केलेत त्या विधींची पुण्याची गणना आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता त्या ठिकाणी होते. त्या व्यक्तीचं पुण्य अधिक तुम्ही केलेले 12 महिन्याचं पुण्य त्या ठिकाणी ज्ञानदान असेल, अन्नदान असेल आणि त्यामध्ये अधिकाधिक लोक बघा दशक्रियाला गेल्यावर म्हणतात जेवढं करता येईल तेवढं आम्ही दान करू, काय असेल ते मंडळाला वगैरे भेट देतात, बरोबर की नाही. यामध्ये भरपूर दान सांगितलेत, परिस्थितीनुसार आपण दान करू शकतो. या ठिकाणी काही लोक नेत्रदान करतात, काही लोक धनदान करतात, काही लोक ज्ञानदान करतात, काही लोक त्या ठिकाणी भूमिदान करतात. ज्याच्या परीनं त्याच्या परीनं ते काय करतात, त्या ठिकाणी दान धर्म करतात. आणि हे पुण्य सगळं पुण्य आजच्या दिवशी त्या ठिकाणी कुठं स्वर्ग लोकामध्ये पुण्याची गणना केली जाते आणि म्हणून खऱ्या अर्थानं केलेला अट्टहास विठ्ठल. कैलासवासी सुरेश मामा राजाराम परदेशी हे वडील या कुटुंबामधून यांना खऱ्या अर्थानं सोडून गेलेले आहेत. अत्यंत दुःख, सगळेजण प्रेमाने त्यांना मामा असं म्हणायचे. पण ऐका ना, आयुष्यामध्ये एक व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीमागं असंख्य नाती त्या ठिकाणी निघून जातात. घरातल्या सगळ्यांना दुःख आहे, परिवाराला दुःख आहे. या ठिकाणी सविताताई सुरेश परदेशी यांची पत्नी आहे, त्यांना दुःख आहे. श्रीमती विमलबाई माणिक परदेशी या भाऊजाई आहेत, त्यांना सुद्धा दुःख आहे. खऱ्या अर्थानं सागरदादा परदेशी असतील, अक्षयदादा परदेशी असतील. ऐका ना, जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्ती दुःख मुलांना आहे. बाप निघून जाणं काय असतं ना, हे ज्यावेळेस बाप निघून गेल्यानंतर मुलांना दुःख आहे. या ठिकाणी प्रेरणाताई परदेशी असतील, सायलीताई परदेशी असतील, या दोन्ही सुना आहेत. नातवंडांना दुःख आहे. शिवांश दादा, विहान दादा या दोघांनाही दुःख आहे. संपूर्ण कुटुंबांना दुःख आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं घरातल्या प्रत्येक जणांना दुःख आहे. या ठिकाणी बाप्पूदादा असतील, सोमनाथदादा असतील, या ठिकाणी वहिनी असणाऱ्या बायडाबाई असतील, मंगलताई असतील, रत्नमालाताई असतील, कलाबाई असतील,
या संपूर्ण कुटुंबांना त्या ठिकाणी दुःख आहे. मेहुण्यांना दुःख आहे, वहिनींना दुःख आहे. कितीही सांगितलं तरी आपण या दुःखातून बाहेर पडू शकत नाही. ऐका बरं का, आयुष्यात एक दिवस आपल्याला सुद्धा असं जाणे बरं का. कशासाठी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करायचा? गेलेल्या व्यक्तीच्या नावाचा उच्चार आणि त्या ठिकाणी गेलेल्या व्यक्तीचं त्या ठिकाणी पुण्यकर्म करण्याकरता केलेला हा त्या ठिकाणी कार्य. विठ्ठल आयुष्यात पदराला जसं सुख यावं तसं दुःख पदराला चिकटलेलंच असतं. आहे का बरं का. किती पण मनाला सांगितलं तरी आजच्या दिवशी बरोबर 1 वर्षाच्या आधीची गोष्ट जर तुम्ही पाहिलं तर मामा या ठिकाणी सुरेश मामा सगळीकडे फिरायचे, सगळ्यांकडे बघायचे, प्रेमाने बोलायचे, जाता येता किराणाच्या दुकानात बसलेले असायचे. प्रत्येक येणाऱ्या माणसासोबत मामा अत्यंत त्या ठिकाणी प्रेमाने बोलायचे. बरोबर की नाही. आयुष्यामध्ये नाही काही कमवता आलं तरी चालेल, पण आपण गेल्यानंतर 4 प्रेमाची माणसं आपल्यासाठी रडली पाहिजेत. अरे किती प्रेम असतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख घे, प्रेमा विना नाही. आयुष्यात तुम्ही किती जगलात त्यापेक्षा किती चांगलं. आणखीन मला त्यांची मुलं सांगत होते की ताई, आयुष्यामध्ये प्रत्येकाला मरण कसं येईल सांगता येत नाही. आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. हां, लक्षपूर्वक ऐका. 1 मे महाराष्ट्र दिन आहे. दुसरी गोष्ट तुमच्या गावची काय आहे ती जत्रा यात्रा काय आहे ती. हा, ऐका बरं का. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम दिवस, उत्तम त्या ठिकाणी काळ आणि अशा सुंदर पर्व काळामध्ये मरण येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. याही पुढचं सांगू. अरे अरे लोकांना त्या ठिकाणी नानाविध प्रकारचे त्या ठिकाणी षडविकार त्या ठिकाणी व्याधी जडतात आणि मग माणसाचं मरण येतं. या संपूर्ण परदेशी कुटुंबाचं पुण्य इतकं आहे. या पुण्यामुळं आपल्या वडिलांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कुठलंही यातना न घेता जागच्या जागी त्या ठिकाणी मरण आल्या. कुठं फिरवायची गरज नाही. असं उत्तम प्रवास मिळणं त्या ठिकाणी सुद्धा पुण्य लागतं बरं का. म्हणून प्रत्येकाला दुःख, या दुःखातनं किती जरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केले तरी आपण त्या ठिकाणी बाहेर काढू शकत नाही. खूप सुंदर सांगितलंय. संपूर्ण परिवार आहे. ऐका बरं का. ज्यावेळेस घरातला बाप मरण पावतो ना, सुरुवातीलाच बोलेल, बाप मेल्यानंतर ना जगाच्या पाठीवरती आम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, पण जगाच्या पाठीवरती आमच्या बापानं आमच्यासाठी एवढं सगळं वैभव कमवलेला तो बाप आम्हाला आयुष्यात परत कधीच माघारी मिळणार नाही. अरे त्या बापाने आम्हाला एवढ्या हाताला बोटाला धरून स्वप्न दाखवली. ती स्वप्न आज आम्ही बापाची पूर्ण करायला लागलोय, पण ती स्वप्न पूर्ण होणारी बघायला आमचा बाप आमच्या जगामध्ये नाही. ऐका ना, माझ्या बापानं अगदी हाडाचं काढण रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आमच्या वंशाचा, आमच्या कुळाचा उद्धार केला. अरे परिस्थितीसाठी संपूर्ण समाजासोबत, संपूर्ण गावासोबत, भावासोबत, सगळ्यांसोबत त्या ठिकाणी लढला. पण लेकरांचं हित कशात आहे ते बापानं बघितलं. ऐका ना दादा, आयुष्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विसरू शकतो, पण त्या बापाचा आधार विसरू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला सांगतात, बाबा रे आयुष्य हे असंच आहे. किती जरी सायास केला, या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावं हे जरी खरं असलं तरी मरण माझे मरुणी गेले मज केले. मरण सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाला घ्यायला येतं. ऐका बरं का. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये कोवी सांगतात, जगस्पृह्यास्पद एक सार्वभौम पद, न मरणे हे निर्विवाद जगापडी. ऐका, सगळ्यांना सगळं आवडतं, पण मरायला. आता मला सांगा, किती अर्धा तास झालं तुम्ही येऊन बसला तिथं, पण माणसाचा देह असा आहे की बसल्या जागी आपल्याला गरम होतंय ना, लगेच आपण काय करतो, रुमाल काढतो. या देहाचा एकाही मिनिटाचा भरोसा नाही. धड तुम्हाला नीट बसूही देत नाही आणि धड तुम्हाला उभाही. हे असं आपलं आयुष्य आहे. इतकं आयुष्य त्या ठिकाणी कठीण आहे, इतका सुखाचा संसार. आपल्याला असं वाटतं की आपण त्या ठिकाणी जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टी मिळवू शकतो. तुकोबाराय सांगतात, बाबा रे आयुष्य कधी कुठं कसं निघून जाईल सांगता येत नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार. आयुष्य जात आहे पहा, ऐसे जात आहे पहा, बाळाचा पानत महा, आय काळेज फेते सिंगा, सदबदत महा, का
समजून सांगितलं तरी हा देह नास काय हा देह नाशिवंत मल मूत्राचा बांधा काकड्यामध्ये इतके प्रमाण आहेत देह जाणार जाणार त्यासी काळोबा आदेहा